अंतर्गत आम्हाला होळी साजरी करायची लागते, हे आमच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून यावर्षी सुद्धा त्याही असं पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. हे धार्मिक सण आहे आणि लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणीही सण साजरा करू शकतो आणि त्याला कोणी त्यांचा अधिकार नाही का त्याला अडचण आणणं, फक्त त्यांची समज देणं अडचण असो, देवी असो, कोणता बी सण असो, ठीक आहे. प्रत्येक चौकात पोलीस उभा राहतो का? वेगळी झाले पण पोलीस येतात. पोलीस कसे लोक कसे पोलिसांना घाबरतातच, म्हणजे काय करत नाही ते आम्हाला, पण आले तरी भीती वाटते ना. मोठा पिंजरा बस घेऊन येतात करताना त्या मुलांना पण दुखावले जातात. ताक आपण पितो तेव्हा आपण घाबरतो की हे दूध गरम आहे की काय आहे, म्हणून आपण ताक प्यायला पण घाबरतो आणि ते फुकून फिकून पितो. त्यामुळे हा माणूस आधीच आम्हाला एवढा त्यांनी त्रास दिलेला आहे, तो एवढा समाजकंटक आहे. त्याच्या बोलण्यावरून की इस बार वो बर्दाश्त करेंगे, कोणी ते सहन करेल असं मला वाटत नाही. नमस्कार, मैं सचिन दीक्षित। इस वक्त मैं खड़ा हूँ विरार के नवापुर खाटेपाड़ा गांव में, और यहाँ पर क्योंकि हर वर्ष होली के ठीक 2-3 दिन पहले पुलिस आ जाती है, वो भी वो वैन लेकर आती है जिसे पिंजरा कहा जाता है। वो तभी इस्तेमाल किया जाता है जब लगे कहीं पर तनाव होने वाला हो या कुछ उपद्रवी माहौल खराब करने वाले हो, तो उन्हें बिठाकर उन्हें उस स्थान पर ले जाया जाता है जहाँ पर शांति बनाए रखा जा सके। ऐसे में सवाल ये है कि नवापुर खाटेपाड़ा गांव में आखिर हर वर्ष ये पुलिस क्यों आ रही है? पिछले 3 या 4 वर्षों में आखिर क्या हुआ जिसकी वजह से पुलिस को होली से ठीक पहले आना पड़ रहा है? हम गांव के लोगों से बात करते हैं कि आखिर इसके पीछे का माजरा क्या है। हालांकि पुलिस कहीं भी पहुंचती है, सही हो गलत हो, पर माहौल तो बनता है, और अगर ऐसे समय में त्योहार के जहां मिलन और एकता का पर्व हो, वहां अगर पुलिस आ जाए तो कहीं ना कहीं माहौल बिगड़ता है। तस्वीर आप स्क्रीन पर देख पा रहे हैं, यहाँ पे गांव की महिलाएं और पुरुष विरोध भी कर रहे हैं। जब इस वर्ष 2024 के मार्च महीने में जब पुलिस आई तो गांव के लोगों का विरोध था कि आप जाइए, आप क्यों आए हैं, लेकिन पुलिस ने उन्हें समझाया, बात कही। लेकिन क्या बातचीत हुई, क्या मांजरा है, आइए हम लोगों से बातचीत करते हैं। यहाँ के स्थानीय जो पुराने लोग हैं, क्या कहेंगे आप? क्या नाम है आपका, और गांव में आखिर इस पुलिस के आने के पीछे का मांजरा क्या है? माझं नाव रामचंद्र यशवंत मेहर आहे. मी या गावचा अध्यक्ष आहे. बरेच आम्ही 40 वर्षापासून या गावची सेवा करतो आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी होत असते आणि चांगल्या पद्धतीने होत असते. परंतु काही 4 वर्षापूर्वी ज्या एखाद्या समाजकंटकाने आमच्या गावकऱ्यांच्या होळीच्या अलिप्त होळी केली गेली आणि 4 वर्ष त्याही होळी साजरी केली. परंतु 4 वर्ष झाली आम्हाला पोलीस बंदोबस्त खोटे नाटक असे तक्रार करून आम्हाला इथे पोलीस बंदोबस्त आणतात आणि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होतो. कोणी सांगतात, कोणी तक्रार करतात? रामदास मेर त्यांचा, आणि त्यांनी असंच त्यांना पोलीस स्टेशनला सांगून पोलीस बंदोबस्त ठेवतात आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांचा त्रास नाही, परंतु आमच्या भावना दुखावल्या जातात. हे पारंपरिक होळी सण साजरा होतो आणि आम्हाला पोलीस पहाराच्या अंतर्गत आम्हाला होळी साजरी करायची लागते, हे आमच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून यावर्षी सुद्धा त्याही असं पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. कारण काय आहे? कारण काही नाही, आमची एक सामाजिक जागा आहे, तर त्यात त्यांच्या आजोबांनी पण जागा दिलेली आहे एक मंदिरासाठी, की जेणेकरून ते मंदिर आहे ते आमच्या पारंपरिक आमची सत्यनारायणची महापूजा साजरी होत होती. पण आमच्या बुजुर्ग लोकांनी धर्माकाना मेहर, यशवंत भिकू मेहर आणि आपले पांडुरंग रामा मेहर, माणिक कमलाकर मेहर वगैरे, सदानंद कृष्ण मेहर, ह्या लोकांनी असा प्रस्ताव टाकला गेला की आपली सत्यनारायणची महापूजा अशीच करतोय तर आपण एखाद्या काबार कष्ट करून पैसा गोळा करून एक छोटंसं मंदिर असावं. अशा पद्धतीने आम्ही सर्व लहान थोर मंडळीने, बुजुर्ग लोकांनी गावोगावी जाऊन विहिरी खोदल्या, बावखोलं खोदली आणि त्या पैशातून आम्ही जुनं मंदिर बांधलं गेलं आणि सत्यनारायणचे एक मंदिर बांधलं गेलं. आणि स्वतः आम्ही सदानंद कृष्ण मेहर, पांडुरंग रामा मेहर, मी रामचंद्र मेहर ना जयपूरला जाऊन लक्ष्मीनारायण मंदिर, जयपूरला लक्ष्मीनारायणची मंदिर, आपली मूर्ती, हनुमानची मूर्ती आणि श्री गजानन गणपतीची मूर्ती ह्या आणल्या गेल्या. आणि 1992ला आम्ही त्या प्राणप्रतिष्ठा केली आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा झाला. आणि गुण्यागोविंदाने लोक पारंपरिक पद्धतीने जेणेकरून पूजापाठ होते, घरोघरी एक मनुष्य जाऊन ती साफसफाई करून वगैरे गुण्यागोविंदाने होते. परंतु त्या मंदिरासाठी ज्या लोकांनी जागा दिलेली आहे, मनपूर्वक आणि श्रद्धेने जागा दिलेली आहे, आणि त्या जागेवर असं दान दिल्यानंतर परत आमची त्यांची वाच्यता होती की आमचं मंदिर आहे, आमच्या जागेत आहे, जागा आमची आहे. परंतु हे आम्हाला खटकते की आमच्या भावना दुखवल्या जातात.
की काबार कष्ट करून आम्ही त्या जागा आम्ही त्यांच्याकडून घेतली. मंदिर बनवला हा, मंदिर बनवलं. आणि असं पण नाही कागदोपत्री नाही, फक्त विश्वासाने जागा दिलेली आहे. हो. विश्वासाने की दादू गोपाल मेहर, लक्ष्मण देवजी मेहर, काशीनाथ देवजी मेहर किंवा आमच्या धर्माकाना भिवा केशव, पांडुरंगरामा मेहर यांनी असे मनोप्रयोग कुठली कागदोपत्री न लिखापटी न करता ही जागा दिलेली आहे. आणि त्या जागेतून मंदिर बांधले गेलं आणि पारंपरिक पद्धतीने तिथे आम्ही होळी साजरी करतो. बरोबर. त्या जागेत जागा सार्वजनिक आहे, परंतु होळी साजरी करत असताना हा व्यक्ती रामदास मेहर यांनी सांगितले का ह्या जागेत होळी कोणीच लावायची नाही, कारण जागा. कशाला? तर त्यांना आम्ही जाब विचारला की ही जागा याच्यात आमचा पण हक्क आहे. हो. परंतु त्यांना मी सांगितलं की ही जागा सार्वजनिक आहे, तिथे जागा आपलं कुठली तिचा दुरुपयोग न होता आपला होळी सण साजरा होतो. म्हणजे धार्मिक सण आहे आणि साजरा व्हायला पाहिजे. मग त्यांनी पोलीस स्टेशनचा आधार घेऊन आम्हाला नेहमी पोलीस टॉर्चर करतात आणि पोलीस स्टेशनला बोलवतात आणि त्यांची दखल घेतली. पोलिसांचं कर्तव्य आहे की काय तक्रार असेल तर त्यांची निरसन करणे, पण आम्हाला मग तो त्रास होतो. आणि त्यामुळे यावर्षीसुद्धा तो तसा त्रास झालेला आणि बरंच आमची पोलीस स्टेशनला बाचाबाची झाली. बाचाबाची म्हणजे त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी. विरोध आहे का त्या पोलीस येण्यासाठी? तुमचा विरोध आहे का कुठे? पुलिस आ रही है उसके लिए आपका विरोध है क्या? हां, बरोबर आहे ना. हे धार्मिक सण आहे आणि लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणीही सण साजरा करू शकतो आणि त्याला कोणी त्यांचा अधिकार नाही का त्याला अडचण आणणं. फक्त त्यांची समज देणं अर्थ आहे. कारण कोणी कुठलाही शांततेचा भंग होऊ नये म्हणून शांतता करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण आम्हाला एक प्रकारचे दबाव येत होतो, म्हणून त्या दबावाखाली आमच्या लेडीज कंपनी सुद्धा त्यांच्या भावना दुखावल्या जातात. मग त्या रागारागाने पोलीस लोकांना सुद्धा त्यांनी बाचाबाची होते. पण असं होऊ नये म्हणून आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते न होता आज मला वाटते पोलीस स्टेशनला 11-12 वाजता काही तो प्रकार झाला आणि घरी आल्यानंतर पोलीस पिंजरा, पहारा, पोलीस लोकांनी आम्हाला एक दहशत निर्माण केला की असे एक गाव आहे, शांतताप्रिय गाव आहे का जेणेकरून आम्ही या गावची 40 वर्ष सेवा करतोय. आणि तदनंतर आमचे वडलोपरीचे लोक होते, नात्यागोत्याने सर्व बांधलेले आहेत. आई, मावशी असे नात्यागोत्याने बांधले असून परंतु काही गैरसमजमुळे किंवा असे तेही एक गट निर्माण केला आणि त्या गट निर्माण केल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना प्रेमाने बोलले का बाबा असं करू नका, आपण एकत्रच राहायला पाहिजे, एकत्र आपला प्रश्न सुटला पाहिजे. परंतु त्यांना एकदा ह्या रामदास मेहरने त्यांना काहीतरी अदृश्य शक्ती म्हणतात तसं की त्यांना काहीतरी भरवलं गेलं का आपली वेगळी होली असं त्यांना बोललं. मग ते अशी तयार झाले की आमच्या विरुद्धच वागायला लागले. मैं महिलाओं से बात करता हूँ. क्या नाम है आपका? क्या नाम है आपका? दीपा मेहर. क्या कहेंगी गांव का कैसा माहौल है? गावात म्हणजे कसं आता 4 वर्ष झाली आमची होळी वेगळी झाली, पण पोलीस येतात. पोलीस कसे लोक कसे पोलिसांना घाबरतातच, कारण सण हा सण आमच्या गावामध्ये कोणता दुसरा सण नाही साजरा होत, फक्त होळी. होळी म्हणजे कसं महिला मंडळचा एकदम हौसेचा आणि मौजेचा सण असतो. त्याच्यामध्ये येतात आणि पोलीस म्हणजे काय काय करत नाही ते आम्हाला, पण आले तरी भीती वाटते ना. मोठा पिंजरा बस घेऊन येतात आणि दुसरे म्हणजे काय बोलायला लागले का मग ते सांगतात की आमची साहेब येतील ते येतील. मग दुसरे लोक असतात ते घाबरतात. काय नाव होती? मी हेमलता पंकज पाटील. गांव का माहौल कैसा है? गाव का माहोल म्हणजे कसं की आमच्या गावात एवढी साजरा होली होते, परंतु पोलिसामुळे आमचा महिलांचं पण आमचा दुखावलं जाते आमचं मन. का? कारण आम्ही जेव्हा होली साजरा करतात त्यावेळेला पोलीस येतात, त्यावेळेला आम्हाला एवढं दुःख वाटते. मुलांनी एवढी हौस केलेली असते, कपडे सांगा की त्यांचं रंगपंचमीचे हे सांगा, मग हे साजरा करताना त्या मुलांना पण दुखावले जातात. ह्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे मुलांनाही काय मागणी आहे तुमची? मागणी म्हणजे आम्हाला असं की आमचा होलीचा सण चांगल्या पद्धतीने पार पडावा हीच आमची मागणी आहे. आम्हाला पोलिसाची बंद असली तरी चालेल, पण आमचा होलीचा सण चांगल्या पद्धतीने पार पडावा हीच आमची मागणी आहे. क्या कहेंगी कीर्ति जी, जिस तरह से माहौल है गांव में, उस पर आपका क्या कहना है? दोनों पक्षों की विवाद की जड़ क्या है? ऍक्च्युली लॉकडाऊनच्या पुढे आम्ही एकत्र होळी साजरा करायचो. रामदास मेहरचा जो ग्रुप आहे तो आणि आमचा ग्रुप एकत्र होळी साजरा करायचो, पण त्यांनी आम्हाला न सांगता स्वतःच्या निर्णयाने वेगळी होळी लावली आणि आम्ही ते मान्य केलं की त्यांना आमच्यामध्ये यायचं नाहीये, तर आम्हालाही काही प्रॉब्लेम नाही. ते त्यांच्या होळीमध्ये खुश आहेत, आम्ही आमच्या जागी खुश आहेत. आणि त्यांनी त्यांची होळी वेगळी केली, आम्ही आमची होळी वेगळी केली. सगळं गुण्यागोविंदाने चाललेलं होतं. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष पण गेलं, दुसऱ्या वर्षी पण त्यांनी होळी लावली. हर बार पोलीस आई मतलब प्रत्येक वेळी पोलीस आई 4 वर्ष झाली प्रत्येक वेळी पोलीस येत आहे. आणि गेल्या वर्षी त्यांनी 2 वर्ष होळी लावली
आणि तिसऱ्या वर्षी त्यांनी होळी लावली नाही. त्यांचं म्हणणं आहे की आपण परत एकत्र होळी लावू. पण जेव्हा आपल्याला दूध आपण ताक आपण पितो तेव्हा आपण घाबरतो की हे दूध गरम आहे की काय आहे, म्हणून आपण ताक प्यायला पण घाबरतो आणि ते फुकून फिकून पितो. त्यामुळे हा माणूस आधीच आम्हाला एवढा त्यांनी त्रास दिलेला आहे, तो एवढा समाजकंटक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तो लोकांना त्रास देत असतो, डिवचत असतो. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की त्याचं षडयंत्र आहे की आमच्या पुरुषांना, आमच्या महिलांवर खोट्या तक्रारी करणं, FIR करणं आणि त्यांना फसवणं, हा त्यांचा एक ऐसा भी हो सकता है वो चाहते हो कि गांव फिर से एक हो जाए और एक जगह पे सबको मिलके होली बनाए, ये भी हो सकता है ना? जर असं त्यांना वाटत असतं की गाव पुन्हा एकत्र यावं तर त्यांनी FIR केला नसतं. ते काय करतात, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना एकत्र घेतात आणि त्यांना खोटे गुन्हे करायला लावतात, खोटे FIR करायला लावतात आणि परत थोड्या दिवसांनी सांगतात की आपण एकत्र येऊया. जर तुम्हाला एकत्रच यायचं आहे तर गावामध्ये जे निर्णय आहेत ते सल्लामसलतीने सोडवले गेले पाहिजेत, पण तसं होत नाही. ते FIR करतात, आम्हाला फसवतात आणि मग एकत्र येण्याचा आग्रह करतात. पण तसं किती वर्ष चालणार, आणि हे 4 वर्ष लगातार चाललेलंच आहे. आता प्रश्न आहे मंदिराचा. मंदिर सगळ्यांचं आहे. पहिली जिकडे होळी लावायची पारंपरिकरित्या, ते तिकडे म्हणतात की तुम्ही तिकडे होळी लावायची नाही, आम्हीही लावायची नाही. मग आम्ही ती जागा सोडून दिली, दुसऱ्या खड्ड्यामध्ये होळी लावली. आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथेही होळी लावायची नाही, कारण ती जागा आम्ही दान दिलेली आहे. पण दान दिलेल्या जागावर कोणाचा अधिकार असतो का? नाही. जागा दान दिली ठीक आहे, मान्य आहे, पण ती पण अदलाबदली करून दिली. कागदोपत्री त्याचा कोणताही उल्लेख नाही, व्यवहार नाही, तरी पण आम्ही मान्य करतो की ओके, जागा तुम्ही दान दिलेली आहे. पण दान दिलेल्या जागेवर कोणाचाही अधिकार नसतो, हे ते विसरलेले आहेत. आता हे त्यांचा म्हणजे देवानी ते त्यांना तसं घडवलेलं आहे की ते तसेच प्रवृत्तीचे आहेत, आपल्याला माहित नाही. पण दान दिलेल्या जागेवर कोणाचा अधिकार नसतो आणि त्यांना जर एकत्र यायचं असेल तर ते पोलीस स्टेशनला का जातात? जे आमच्या समाजातील लोक आहेत, जे दुसऱ्या समाजातील पंचक्रोशीतील लोक आहेत, जे पंच आहेत, त्यांना तुम्ही एकत्र घ्या, त्यांना घेऊन आमच्याकडे या आणि हा जो मुद्दा आहे तो गुण्यागोविंदाने सोडवा. पण तसं न करता प्रत्येक वेळी ते पोलीस स्टेशनला जातात आणि प्रत्येक वेळी आम्हाला पोलिसाची धमकी देतात की आम्हाला ह्यांना एकत्र करायचं आहे. माहौल कैसा है? माहोल खूप भयानक आहे. सगळे घाबरलेले आहेत आणि सगळे कंटाळले आहेत मुळात. कारण प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला पोलीस आमच्याकडे येतात आणि आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्या आनंदावर विरझण घालतात ते. त्यामुळे महिला दुःखी आहेत, जी छोटी मुलं आहेत. मला असं वाटत नाही महिलांच्या बोलण्यावरून की इस बार वो बर्दाश्त करेंगे, कोणी ते सहन करेल असं मला वाटत नाही. कारण सहनशक्तीच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कोणी सहन करेन असं, कारण सगळे कंटाळलेले आहेत, सगळे थकलेले आहेत त्या गोष्टीला. त्यामुळे आम्हाला असं वाटतं कुठेतरी याचा अंत झाला पाहिजे आणि वारंवार हे परत झालं पाहिजे नाही. आमची अशी मागणी आहे की हा माणूस आणि ह्याच्या गटाचे जे समर्थक आहेत, त्यांचे जे आप्तेष्ट आहेत, जे कुटुंबीय आहेत, त्यांनी आमच्या होळीवर येऊ नये, त्यांनी आमच्या आनंदावर विरझण घालू नये, त्यांनी आम्हाला त्रास देऊ नये. त्यांनी त्यांची होळी त्यांच्या प्रकारे साजरी करावी. ते त्यांची होळी रामदास मेहर यांच्या घराच्या मागे लावायचे, त्यांनी तिथेच लाव्या आणि तिथेच तो आनंद घ्यावा होळीचा आणि आमच्या गावातील लोकांना आमच्या होळीचा आनंद घेऊ द्यावा, हीच आमची मागणी आहे. आणि पोलिसांना आम्ही हीच विनंती करतो. पोलीस आमचे अर्थातच संरक्षक आहेत, ते आमच्याकरता चांगलंच करतात. पण जेव्हा पोलीस येतो तेव्हा एक भीतीचं नकारात्मक वातावरण असतं. ते नकारात्मक वातावरण आम्हाला नको आहे. आम्ही सकारात्मक वातावरणात जगणारे लोक आहेत, शेती करणारी गोरगरिबी मधून वाढलेली लोक आहेत. त्यामुळे आम्हाला सकारात्मक वातावरण हवं, पॉझिटिव्ह वातावरण हवं आणि पोलिसांच्या येण्याने ते पॉझिटिव्ह वातावरण राहत नाही, ते नकारात्मक होतं आणि चैतन्य निघून जातं. त्यामुळे मला असं वाटतं की सकारात्मकता यावी आणि त्यामुळे पोलिसांनी न येता हा जो सण आहे तो आम्ही गुण्यागोविंदाने साजरा करावा, असं आमचं सगळ्या गावाचं म्हणणं आहे. आप क्या कहेंगे? आप बहुत पुराने हैं यहाँ पर, गांव का माहौल और इस समय जो गांव में चल रहा है, क्या वो अच्छा लगता है? आमच्या गावात 4 सण साजरे होतात. गणेश जयंती, अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती. त्या टायमाला ते हे लोक येत नाही, काही विरोध पण करत नाही. पण होलीचा सण असला का ते विरोधामध्ये येऊन आमच्या लोकांना डवलाडवली करतात. होली लावायच्या नाही, ही परंपरा आमची जागा आहे, दिल्ली आमच्या वडिलांनी दान केलेली जागा आहे. पण आम्ही काय सांगितलं, जर तुम्हाला जर एकत्र यायचं असेल तर होलीचा सण जाऊन 4 दिवसात आपण गावची मीटिंग घेऊन एकत्र येऊन त्याचं सोल्युशन काढू शकता. पण हे लोक काय सांगतात, आजच केल्या पाहिजे. पण आजचा निर्णय, आता 2 दिवसात होली आहे, ते 2 दिवसात कसा हा निर्णय निघणार? ते आम्ही त्यांचे मग बरेचसे बातचीत झाले नाही, ते सांगते आत्ताच्या आत्ताच करायला पाहिजे. ते आम्ही त्यांना नकार दिला. आम्ही आज काय तुम्हाला वर्गणी ते द्यायला तयार झाले, पण आम्ही वर्गणी त्यांनी नाकारले. की आमची परंपराप्रमाणे जी काय वर्गणी केलेली जातं. आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय नाही, भांडणं होऊ नये, गाव शांततेने एक गाव एकत्र यावं. पण आमची अपेक्षा एवढीच आहे, त्यांचे 2 लोक आमच्या विरुद्ध वागतात, त्याने आमच्या मंदिरात 4 लोक घेऊन आमचे
व्यक्ती येऊन मंदिरामध्ये येऊन त्याचं सोल्युशन काढाय ही आमची अपेक्षा आहे. भांडणं होऊ नये, लहान मुलांना त्रास होतो, मागच्या पिढीला त्रास होणार आहे, म्हणून आम्ही त्यांना एक रिस्ट्रिक्शन केले का तुम्ही होली गेल्यानंतर 4 दिवसांनी तुम्ही बैठक घ्या. आपली पंच कमिटी गावातल्या गावात पोलीस स्टेशनला जायचा अधिकार सोडून द्या. तर पण त्यांची भाषा काय का मी तिकडे तुमच्या समोर येणार नाही, मी पोलीस स्टेशनलाच जाणार. तो इस तरह का गांव का माहौल और गांव के माहौल में अब सवाल सिर्फ इतना है कि इस तरह की होली जहां पर पूरा भारत एकता या अखंडता के साथ मनाता है, पूरे उत्सव के साथ मनाता है, जहाँ धर्म से ऊपर उठकर ये होली का पर्व मनाया जाता है, तो क्या इस गांव का अधिकार उस पूरे सुकून को लेने का नहीं है? और अगर है तो क्यों नहीं इनके साथ ऐसा ही व्यवहार होता है? आखिर क्यों पुलिस को यहाँ पर आकर ठहरना पड़ता है? आखिर ये उपद्रवी वाला माहौल आखिर कौन इस बात को फैलाता है कि गांव में अशांतता हो सकती है, उपद्रव हो सकता है, जबकि यहाँ की महिलाएं, यहाँ के बच्चे और यहाँ के बुजुर्ग का कहना सिर्फ एक है, हम सब एक हैं और शांतिपूर्ण तरीके से पर्व मनाते हैं। अब देखना ये होगा कि आने वाले समय में इस पूरे माहौल पर आगे और कुछ क्या होता है और एकता और अखंडता की बात आगे कितनी निकल कर सामने आती है।